हाय नमस्कार. मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं हीच देवाचरणी प्रार्थना. तर चला आता मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. तुम्ही बघताय मी कारले वगैरे उकडत टाकलेले आहेत. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असणार मी काय करणार आहे. तर मी आज छानपैकी ना कारल्याची भाजी बनवते. मला जास्त करून कारलं काही आवडत नाही, पण मग अशा प्रकारची भाजी जर केली मी तर मग खात असती. म्हणजे यामध्ये काय होतं, कारल्याचा कडूपणा पण निघून जातो. गूळ वगैरे टाकला तर छान वाटते ना भाजी. तर त्यामुळे मग आवडते. मग त्यावेळेस खाते मी पण कारल्याची भाजी, नाही तर मला आवडत नाही. आणि खऱ्याने आजची जी कारल्याची भाजी आहेत ना, तर ती खूप सुंदर झालेली आहे. तुम्ही पण नक्कीच अशी ट्राय करा, खूप छान लागते. स्वयंपाक वगैरे झालं होता आणि सगळ्यांची जेवणं पण झालेली होती. मीच राहिली होती फक्त जेवणाची. तर म्हटले चला आता जेवण वगैरे करून घेऊ, कारण मम्मीचा फोन आला होता ना की आपल्याला नाशिकला जायचं आहे खरेदी करायला. तर म्हटले मग चला पटकन आवरून घेऊ आणि जाऊ मग. तर मम्मीच्या घरी गेलो आणि गाडी वगैरे पण सांगितलेली होती. तर मग आजी पण होती सोबत, मोठी मावशी पण आलेली होती माझी. तर मग आम्ही तिघी चौघीजणी आणि माझा भाऊ नवरदेव. तर मग आम्ही अशा प्रकारे नाशिकला गेलो. पण तिथं गेलो तर बघतो तर काय खूप गर्दी, कारण लगनसराई चालू झालेली म्हटल्यावरती खूपच गर्दी असते. त्यामुळं मग कपडे पण शिवून नाही भेटणार, म्हणून आम्ही पण मग बरं झालो गेलो त्याच दिवशी. नाहीतर जर लेट गेलो असतो तर ड्रेस वगैरे शिवून पण नसता भेटला. तर हा आम्ही जोधपुरी प्रकारचा त्याला ड्रेस शिवायचा होता. तर त्या कलरचा आम्ही कपडा घेतला आणि खूप सारे इथं ड्रेस पण शिवलेले होते. तर ते पण आम्ही बघत होतो. आणि तिकडे कपडा घेतल्यानंतर इकडे कटिंग करायचे असते. तर जो ड्रेस आम्ही सिलेक्शन केला ना, तो लगेच आम्ही खालच्या फ्लोअरला आलो आणि शिवायला टाकून दिला. तर मिस्टरांना पण ड्रेस घ्यायचा होता आणि भावानी पण मग अजून एक ड्रेस घेतला त्याला पण, आणि मिस्टरांना पण घेऊन टाकला मी. तर परत आम्ही आता दुसऱ्या दुकानामध्ये चाललेलो होतो, कारण आम्हाला नवरीसाठी पण आहे ना कपडे बघायचे होते. तर आम्ही आमच्या म्हणजे गणेशसाठी ना म्हणजे लग्नाचा ड्रेस तिथं चॉईस करून घेतला फक्त, बाकी नंतर खरेदी करणार होतो. आणि नवरी पण आलेली होती तर त्याच्यासाठी लेंगे वगैरे बघायचे होते. मग दुसऱ्या दुकानामध्ये गेलो, खूप सारे लेंगे दाखवले. पण मग जे आम्हाला 2-3 आवडलेत ना, तेच आम्ही फक्त ट्राय करायला सांगितले. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचे लेंगे आहेत तिथे. तर बरे वाटले, म्हणजे किमतीच्या मानाने बरे होते ते पण लेंगे. आम्हाला बाकीच्या पण बऱ्याच साड्या घ्यायच्या होत्या, पण काही त्या चॉईस नाही झालेल्या तिथं. मग आम्ही काय बाकीच्या तिथं साड्या वगैरे काही घेत नाही बसलो. खूप वेळ पण झालेलं होतं आम्हाला. आता आम्ही गेलो होतो लस्सी वगैरे प्यायला. लस्सी वगैरे पिऊन झाली आणि आता चाललो होतो. तर खूपच वेळ झालेला होता. मग थोडाफार नाश्ता पण केला तिथेच आम्ही. तर हा माझा छोटा भाऊ आणि त्याची बायको आहे. आणि आता आम्ही चाललो आहे त्याच्या रूमवरती. त्याच्या रूमवरती गेल्यावरती ना पटकन पीठ वगैरे मळलं आणि उसळीची भाजी वगैरे भात बनवला आणि सगळ्यांनी जेवणं पण तिकडेच केली.
तर चला, मी पण आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते. आणि हो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना, तर मला सबस्क्राईब करा हां. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. बाय. गुड नाईट.